श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. आत्ताची जी रास आपण बघणार आहे ती वृश्चिक राशीसाठी असणार आहे. जानेवारी महिन्यामधील 19 तारीख जानेवारी 19 तारीख जी आहे त्या आठवड्याची एनर्जी आपण बघणार आहोत. सॉरी 18 तारीख सॉरी 18 तारखेपासून जो आठवडा हा आहे, तर या आठवड्यामध्ये तुमची एनर्जी काय असणार आहे? आज आहे रविवार. आजपासून बरोबर आठवड्याभराची तुमची एनर्जी काय असणार आहे? वृश्चिक राशीसाठी हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून जातील क्लिअरली. बघा आता एनर्जी मी सांगते तुम्हाला व्यवस्थित समजावून, कारण वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा जाईल हे आपण बघूयात. एखादा प्रपोज आहे 100% तुम्हाला या आठवड्यामध्ये. तुम्ही तर एकतरी कुणाला तर प्रपोज करताय किंवा तुमच्याकडे एखादी व्यक्ती तुम्हाला प्रपोज घेऊन येत आहे, किंवा तुम्ही जर नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल तर तुमच्याकडे एक कमेंटमेंट येताना दिसत आहे, एखादा मेसेज येताना दिसत आहे, किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरला मेसेज करताना दिसत आहे आणि तो सक्सेस होताना दिसत आहे. लव्ह रिलेशनसाठी हा आठवडा खूप छान आहे. आणि कर्ज रिलेटेड जर बघायला गेलं तर या आठवड्यामध्ये तुमचं पैशाचं देणं-घेणं होताना दिसत आहे. एखाद्याचं कर्ज फिटेल किंवा एखादं लोन घेताना दिसत आहे किंवा लोनसाठी अप्लाय करताना दिसत आहे. ते सुद्धा कार्य तुमचं या आठवड्यामध्ये सफल होताना दिसत आहे, किंवा ते आठवड्याभरात होत नाही, पण सफल होण्याचे चान्सेस आहेत हे नक्की मी सांगू शकते. लग्नासंदर्भात कोणता सेलिब्रेशन असेल, साखरपुडा असेल, कोणी कोणाचं एखादं स्थळ तुम्हाला बघायला येत असेल, तर या आठवड्यामध्ये ते संपन्न होताना दिसत आहे. आणि ह्या गोष्टी तर पॉझिटिव्ह आहेत, पण कायदेशीर गोष्टी ज्यांच्या मागे आहेत किंवा एखादा जाग्याबद्दल वाद आहे किंवा घरगुती गोष्टींमध्ये वाद आहे, कोर्टात तारीख गेलेली आहे, तारीख खेळत आहेत किंवा त्यांचं तारकावर तारखा पडत आहेत, अशासाठी टॉवर मुव्हमेंट आहे, त्यातून नुकसान आहे, त्यातून काहीतरी झालंय जेणेकरून तुम्हाला आता हे भोगावं लागतंय, अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून तुमच्या या आठवड्यामध्ये त्या गोष्टीच्या सानिध्यात राहून त्रास होताना दिसत आहे. बांधल्यासारखं फील होत आहे, की समोरच्या व्यक्तीने इतकं फसवलेलं आहे तुम्हाला, की या आठवड्यामध्ये तुमची एनर्जी पूर्ण डाऊन होताना दिसत आहे. जेणेकरून तुमच्यामधली पूर्ण निगेटिव्हिटी शक्ती तुमच्यामध्ये प्रवेश केलेली दिसत आहे. आणि नक्कीच की या आठवड्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीकडून त्रास खूप होताना दिसत आहे. तुम्ही पैसे भरत असाल किंवा तारीख वाढवून मिळत असेल, होता होईल तेवढं लवकर मिटवून तुम्हाला घ्यायचं असेल, एखाद्या केसमध्ये तुम्ही फसला असेल, कायदेशीर गोष्टीमध्ये तुम्ही अडकलेला असेल, सरकारी कामामध्ये तुम्ही अडकलेला असेल, त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, पण ते होत नाहीये. यासाठी ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला त्रास होताना, भयानक त्रास होताना दिसत आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये होतील. तर आता दुसरी जी डेट आहे ती आहे अमावस्या पौर्णिमेची आहे, आणि अमावस्या आहे आज रविवार आहे, 18 तारीख आहे आजची अमावस्या. या आठवड्यामध्ये कोणता संदेश तुम्हाला देत आहे हे आपण बघूया. बघा, जीवनात जो प्रवास आहे तो आपणा म्हणजे स्वतःचा करून घ्यायचा आहे. त्याला पर्याय नाहीये. जे आहे ते आपल्या नशिबात होतं म्हणून आपल्याला ते स्वीकारायचं आहे. स्वीकारायचं आहे म्हणून ते रडत रडत बसायचं नाहीये. आपल्याला त्याला संघर्ष करून पुढे एक चांगला मार्ग काढायचा आहे. तरच ते आयुष्य, मग आयुष्य एकदा संपलं की शून्य असतं, काहीच नाही. आजचा दिवस आहे तो उद्या येणार नाही, किंवा आजची जी ही वेळ आहे ती थोड्या वेळाने येणार नाही. त्यामुळे आजचा जो वेळ आहे तो तुम्हाला पूर्णपणे जगून घ्यायचा आहे. टेन्शन तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. जे होईल ते होईल. त्यातून बाहेर पडायचा मार्ग जर असेल तर नक्की तुम्ही त्यातून बाहेर पडाल. आणि जर त्यातून बाहेर पडायचा मार्ग काही नसेल तर ते तिथंच थांबेल. काय जे होणार आहे ते 100% होणारच आहे आयुष्यामध्ये. ठरलेल्या गोष्टी कधी नशिबात त्या चुकत नाहीत. नक्कीच गणपती बाप्पांचा संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे आता हे आपण बघूयात. आध्यात्मिक
मला वाटतं, की आज तुम्ही संध्याकाळी जरा मेडिटेशन करावं. आज अमावास्या आहे. अमावास्येचं काहीतरी गाईडन्स घ्यावं. अमावास्येचा चांगला मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचावा. एंजल तुम्हाला काय सांगताना दिसत आहेत यावरती आपण बघूयात. जेणेकरून तुमच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी येतील आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडतील. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्दी के महीने के दौरान शांत महसूस करे, परेशानी अपनी हार्दिक इच्छाओं को पूरा करने में अपनी मदद करें, बढ़ते की अपनी मंशा सभी के सर्वोच्च कल्याण के लिए है. बघा, एखादी गोष्ट जर कंप्लीट करायची असेल तर स्वतःची विश्वास, स्वतःची जिद्द, स्वतःची चिकाटी असणं गरजेचं आहे आणि त्यातूनच तुमचा मार्ग व्यवस्थित ठरणार आहे, चांगला ठरणार आहे आणि तुम्हाला या आठवड्यामध्ये बरींचा एंजल्स तुम्हाला गाईडन्स देताना दिसत आहेत, की तुम्हाला तुमची परिस्थिती बघून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. स्वतःची मनस्थिती, स्वतःचं धाडस, स्वतःची जिद्द, स्वतःचे कष्ट ह्यावरती तुम्हाला जिद्दीनं तुम्हाला पुढे जायचं आहे. परमेश्वराचा संदेश तुम्हाला चांगला पोहोचत आहे. एंजल तुम्हाला गाईडन्स चांगले देताना दिसत आहेत. पण जे होईल त्याच्यावरती तुम्हाला रिएक्ट व्हायचं आहे किंवा तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यावरती कार्य करायचं आहे. टेन्शन, डिप्रेशन घेऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तुम्ही दिवसभर रडत बसला तरी तुमचे डोळे पुसायला कोणी येणार नाही किंवा देव असा आला आणि तुमचे डोळे पुसले आणि तुम्हाला उठून परत आहे त्या चांगल्या एका एंजल सारखं तुम्हाला कुठेतरी नेऊन बसवलं असं होणार नाही. तू प्रयत्न कर. मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, "तू तुझ्या पाठीशी मी आहे. तू प्रयत्न करत राहा." मग तसं तुम्हाला प्रयत्न करत राहायचं आहे. त्यातून बाहेर काढायचं कसं हे स्वामी ठरवतील, तुमचे गुरु ठरवतील ना, काय करायचं आहे ते. हं. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती धनलक्ष्मी किंवा धन तुमचं जे आहे, लक्ष्मी जी आहे ती तुमची स्थिर होईल का? या आठवड्यामध्ये काय प्रगती आहे? पैसा थोडाफार तरी तुमच्याकडे येताना आकर्षित होताना दिसत आहे का? श्री स्वामी समर्थ. कोणत्या देवतेचा मेसेज, कोणत्या देवतेचा संदेश आहे तुम्हाला? जगन्नाथ, विश्व का प्रधान पुरस्कार. येस. चांगला मेसेज आहे तुम्हाला. 3 आकडा जो आहे तो शुभ आहे. तुम्हाला या आठवड्यामध्ये देवाचा आशीर्वाद चांगला आहे. जगन्नाथ, जगाचा जगन्नाथ जो आहे तो तुमच्या सोबत आहे. महादेवाची चांगली एनर्जी आहे. महादेवाचं स्वरूप आहे. पुरस्कार आहे. चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. एक साक्षात्कार तुमचा घडताना दिसत आहे. चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व होताना दिसत आहेत. एक पुरस्कार म्हणजे सामान्य गोष्ट नाही. पुरस्कार म्हणजे आयुष्यात काहीतरी या आठवड्यामध्ये काहीतरी शुभ होतंय आणि त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळतंय. अशा काही गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये घडतील. श्रीकृष्णांच्या डेकमधून कोणत्या देवतेचा संदेश आहे तुमच्यासाठी हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. द डेथ नक्कीच या आठवड्यामध्ये जर काही निगेटिव्ह गोष्टी घडून गेल्या असतील तर त्या पॉझिटिव्ह गोष्टी आता व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच सगळ्या गोष्टी सुरळीत लागतील, मार्गाला लागतील. एक चॅप्टर तुमच्या आयुष्यातलं संपलेलं आहे. नवीन काहीतरी सुरू झालेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आणि हार्ट चक्र पूर्णपणे ओपन आहे तुमचा. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनावरती कार्य करत आहात. स्वतःची मनस्थिती जाणून घेत आहात. स्वतःची भावना, स्वतःचं कर्तृत्व, स्वतःची इच्छा जे आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि ही निगेटिव्ह गोष्ट जी आहे, निगेटिव्ह गोष्टी तुम्ही थांबलेला आहात, ते कुठेतरी बॅकफायर करा आणि पुढे जाऊन स्वतःचं करिअर घडवा. त्यावरती लक्ष द्या. लव्ह रिलेशनच्या थ्रू या आठवड्यामध्ये काय गोष्टी घडतील, काय सक्सेस आहे, काय गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे, हे आपण बघूया. स्पष्ट इरादे और आत्मविश्वास के ध्यान से प्रेम प्रकट करें. बघा, स्पष्ट राहायचं आहे. स्पष्ट विचारांनी मला जर सांगायचं असेल तर स्पष्ट विचार, स्पष्ट राहणे, स्पष्ट बोलणे ह्यातूनच तुमचं नेतृत्व ठरेल आणि प्रेम टिकून राहील हे सांगण्याचा प्रयत्न आहे छोटासा. तर आताची ही एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती तुमचं या आठवड्यामध्ये कोणतं शुभ कार्य असेल, अशुभ असेल, कोणत्या गोष्टी होणार असतील, होणार नसतील किंवा तुम्हाला विचारायचं असेल, बाबा हे काम मला ताई या आठवड्यामध्ये करायचं आहे आणि ते होईल का हे आम्हाला तुम्ही सांगा. तर नक्कीच तुम्ही मला आता जस्ट प्रश्न विचारा, की ताई मी या आठवड्यात हे काम करणार आहे आणि ते माझं होईल का? तर नक्कीच देवाचं ज्या नाव घेणार आहे किंवा ज्या ज्या देवाचं नामस्मरण तुम्ही करता ते नामस्मरण करा आणि मला प्रश्न विचारा. मी नक्कीच तुम्हाला सांगेन की ते होईल का या आठवड्यामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव. बघा, जेव्हा तुम्ही निगेटिव्ह गोष्टीला लेट गो करणार आहे, निगेटिव्ह गोष्टींना लेट गो करायचं आहे. मी मगापासून तेच सांगत आहे, की निगेटिव्ह गोष्टींना लेट गो कराल, तेव्हा नक्कीच संघर्ष आणि सक्सेस तुमच्या चरणावरती स्पर्श करणार आहे. आणि हे सुद्धा वेळ सुद्धा तेच दर्शवत आहे, की तुम्हाला निगेटिव्ह गोष्टींना लेट गो करायचा आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टींना आपल्याकडे खेचायचं आहे. तरच आयुष्याचा साक्षात्कार होताना दिसतोय आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जाईल. आणि आई कुलदेवीने, स्वामिनीचा तुमची जी कुलदेवता आहे त्या देवीचा तुम्हाला आशीर्वाद काय आहे का? श्री स्वामी समर्थ.
रेणुका मातेच्या नावानं चांग म्हणत जा, नाहीच्या नावानं चांग म्हणत. आई उद्धव गाय श्री स्वामी समर्थ. तुझं कौल आहे. बघा, चंचलता मनाची करायची नाहीये. चंचलता खूप आहे. मनाचं शांतता पाहिजे, एकाग्र पाहिजे, मनावर लक्ष कामावरती लक्ष पाहिजे, जेणेकरून तुमचे मन स्थिर नाहीये. टेन्शन, डिप्रेशन खूप आहे. त्यामुळे काही गोष्टी तुमच्या सक्सेस होत नाहीयेत, व्यवस्थित हँडल होत नाहीयेत. 1, 2, 3 थर्ड पार्टी सिच्युएशन मगाशी सुद्धा आली होती बहुतेक. नाहीये, ह्यात नाहीये. पण इथं कवड्यांवरती दिसत आहे, की थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. एकाग्र एक एकतर्फी मन झालेलं आहे. दोन्ही बाजूनी तुम्हाला मनाची विचार करण्याची गरज आहे. दोन्ही बाजूनी तुम्हाला विचार करायचा आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन फक्त लव्ह रिलेशनमध्ये नाही, अजून कोणत्या गोष्टीत जर असेल थर्ड पार्टी सिच्युएशन अवेलेबल असेल, तर त्यात नेमकं चुकतंय काय? कुणाकडून चुकतंय? ह्या दोन्ही बाजूनी तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. तर अजून असं आहे, की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 5. राग-राग, चिड-चिड करायचं नाही आणि वेळ आली तर धाडसीपणा दाखवायला सुद्धा मागे पडायचं नाहीये, जेणेकरून तुमचं काम सक्सेस होईल. एक शूरवीरासारखं तुम्हाला या आठवड्यामध्ये राहायचं आहे आणि आपली पॉझिटिव्हिटी दाखवायची आहे. मिळमिळी स्वभाव ठेवायचा नाहीये, जेणेकरून तुम्ही त्रास होतोय, नाराज होतोय, मला चिड होते. मी काय करू? मी हे करू, मी ते करू, माझं सगळं स्थिर झालंय, माझं सगळं थांबलंय, आता मी काय करू शकत नाही. हे सगळं तुम्हाला काढून टाकायचं आहे मनामधून. पहिला स्टार्टला हे सगळं काढून टाकायचं आहे, सगळं रिमूव्ह करायचं आहे आणि चांगली एनर्जी नाही, मला हे करायचंय, मला हे जमतंय, मी करणार आहे, माझ्याच आयुष्यात काय हे दुःख आहे, मला माझं आयुष्यातलं दुःख मला मागे सारून मला पुढे जायचं आहे. हे वचन ठेवा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस काही गोष्टी घडतील आणि नक्कीच तुम्ही पुढे जाऊन काहीतरी यश आयुष्यात क्रिएट करू शकाल आणि एक चांगलं आयुष्य तुम्ही जगू शकाल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर देखील करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे येऊन जातील. आणि दुसरं असं आहे, की जर तुम्हाला रीडिंग जर परफेक्ट मॅच झाली असेल, तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायला, कुलदेवतेचं स्मरण करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.